ऑनलाईन गेमच्या नादात सायबर चोरट्यांनी एका तरुणाची तब्बल 36,74,000 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार तसेच फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी हा 30 वर्षीय व्यावसायिक असून तो वाघोली परिसरातील एका सोसायटीत राहतो। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी सायबर चोरट्याने त्याच्या मोबाईलवर गुंतवणुकीबाबत संदेश पाठवला होता। चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवत त्याला एक लिंक पाठवण्यात आली। यानंतर ऑनलाईन गेम खेळल्यास मोठी कमाई होईल असे सांगून तरुणाला जाळ्यात ओढण्यात आले। गेल्या 8 महिन्यांच्या कालावधीत ऑनलाईन गेमच्या नादात तरुणाने वेळोवेळी 36,74,000 रुपये चोरट्यांच्या बँक खात्यात जमा केले। फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली आहे। या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे करत आहेत। या दरम्यान ऑनलाईन गेमच्या आहारी जाऊन अनेक तरुणांनी आपल्या आयुष्यभराची पुंजी गमावल्याचे प्रकार समोर येत आहेत। शाळकरी मुलांनाही ऑनलाईन गेमचे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत। या प्रकरणात तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे करत आहेत। सायबर फसवणुकीचे प्रकार वाढत असताना नागरिकांनी अनोळखी कॉल, मेसेज आणि लिंक पासून सावध राहावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, पुणे।